गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीत पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा अवैध साठा उघडकीस आला असून तब्बल 9,30,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूवर बंदी घातली असतानाही काही जण हा अवैध व्यवसाय सुरूच ठेवत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। 18 एप्रिल 2026 रोजी आरमोरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार देऊळगाव येथील गोपाल निंबेकर यांच्या घरी मोठ्या प्रमाणात तंबाखू साठवून ठेवल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ धाड टाकली, मात्र पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। यानंतर पोलिसांनी घराची आणि परिसराची तपासणी केली असता हुक्का, शिशा, तंबाखू, पान मसाला आणि विविध सुगंधित तंबाखूचे मोठ्या प्रमाणावर साठे आढळून आले। इतकंच नाही तर आरोपीच्या घराजवळ उभी असलेली पांढऱ्या रंगाची मारुती वॅगनर कार तपासली असता त्या वाहनामध्येही अवैध तंबाखूचा साठा सापडला। या संपूर्ण कारवाईत 268 पॅकेट्स तंबाखू, विविध ब्रँडचे पान मसाले, एक 4चाकी वाहन आणि मोबाईल फोनसह एकूण 9,30,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी गोपाल निंबेकर आणि यशवंत हर्षे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चलाक करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांचा कडक इशारा पुन्हा एकदा स्पष्ट झालाय।